प्रश्न क्रमांक 97 या ठिकाणी x अधिक 1 याने 1 चा घातांक 57 अधिक 57 ला भागायचा आहे आणि ते भागल्यास येणारी बाकी आपल्याला काढायची आहे। यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे। आपण जनरली पॉलिनॉमियलसाठी p ऑफ x मानतो आणि ज्याच्याने भाग देतोय त्याला आपण जनरली f ऑफ x मानतो। तो एक कन्सेप्ट आपल्याकडे आहे। पॉलिनॉमियल x जी आहे ती f ऑफ x मल्टिप्लाय बाय कॉशंट म्हणजेच भागाकार अधिक बाकी म्हणजेच रिमाइंडर। या ठिकाणी हा आपला एक कन्सेप्ट आहे। त्या कन्सेप्टचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत। त्याचं मराठीमध्ये पण आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत। आता हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे काही कन्सेप्ट आहे याचा वापर इथे कसा केला जातो बघा। तर आपल्याला जर बाकी काढायची फक्त तर हा जो पार्ट आहे तो पार्ट आपल्याला शून्य घ्यायला लागणार आणि जर हा शून्य घ्यायचा असेल तर या ठिकाणी फक्त हा आपल्याला माहिती असलेला भाग आहे तो म्हणजे f ऑफ x आणि आपला f ऑफ x या ठिकाणी आहे x अधिक 1 म्हणून x अधिक 1 बरोबर जर मी शून्य घेतला तर 1 ची किंमत मला -1 मिळते। म्हणजेच मी p च्या जागेवरती ज्या ठिकाणी x आहे त्या जागेवरती मी फक्त -1 जर ठेवला तर दिलेली पॉलिनॉमियल जी आपली आहे p ऑफ x आपण जिला मांडलाय ती पॉलिनॉमियल आहे 1 चा 57 घात अधिक 57। तर आपल्याला डायरेक्टली बाकी मिळणार आहे कारण हा भाग जर 0 झाला तर उत्तर म्हणजेच p ऑफ x इज इक्वल टू तुम्हाला डायरेक्टली बाकी मिळणार आहे। आणि म्हणून आपण याच्यात 1 ची किंमत जी आहे ती -1 ठेवणार आहोत। -1 ठेवली देखील -1 चा रेस टू 57 प्लस 57 या ठिकाणी येईल। -1 चा 57वा घात घ्या म्हणजेच हा आपला ऑड नंबर आहे। जर ऑड नंबर असेल तर त्याचं उत्तर -1च असेल प्लस हा 57 -1 करा तुम्हाला 56 मिळतं। म्हणजे 56 हेच आपलं काय असणार आहे बाकी। कारण ज्या वेळेला हा पार्ट शून्य होतो त्यावेळेला बाकी ही स्वतः भाज्य असते। अशा वेळेला आपण त्यामुळे 1 ची किंमत जी ती -1 ठेवली आणि आपलं उत्तर आलंय 56 आणि हे आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे।